आपण सगळेच रोज आरशात बघतो, नाही का? पण कधी विचार केलाय की जर आरसाच आपल्याकडे बघायला लागला तर काय होईल? आज आपण तो आरसा याच अंगावर काटा आणणाऱ्या लघुकथेचं विश्लेषण करणार आहोत. कथेच्या अगदी शेवटी हे वाक्य येतं आणि हेच वाक्य आपल्याला विचार करायला लावतं. तर चला पाहूया की ही कथा या भयानक निष्कर्षापर्यंत पोहोचते तरी कशी. ठीक आहे. तर या कथेच्या गभीरात जायचं असेल तर आपल्याला आधी भेटावं लागेल तिच्या नायकाला, शंकरला. आणि समजून घ्यावी लागेल त्याची एक विचित्र सवय. शंकर 40शीतला एक सामान्य माणूस, पण त्याला एक सवय आहे, खरं तर वेडच म्हणा हवं तर, स्वतःला आरशात बघण्याचं. आणि हे काही साधंसुधं नाहीये हं. ही एक अशी गोष्ट आहे जी त्याच्या मनात इतकी खोलवर बसलीये की त्याच्या प्रत्येक दिवसावर, प्रत्येक क्षणावर तिचाच ताबा आहे. म्हणजे बघा, फोन हातात घेतला की पहिला सेल्फी कॅमेरा ऑन होणार. रस्त्याने चालताना दुकानाच्या काचेत बघण्यासाठी तो थांबणारच. कपाळावरच्या आठ्या, डोळ्यांखालची काळी वर्तुळं, सगळं काही तो निरखून बघायचा. जणू काही आरशात बघितल्याशिवाय त्याचा दिवसच पुढे जाऊ शकत नाही. लेखक इथे आपल्याला हेच सांगतायत की ही सवय त्याच्या आयुष्याचा किती महत्वाचा भाग आहे. आणि खरं सांगायचं तर पुढे जे काही भयानक घडणार आहे ना, त्याची सुरुवात इथूनच होत. बरं, शंकरचं आयुष्य तर असंच त्याच्या सवयीभूती फिरत होता. पण मग एक अशी गोष्ट घडते जी सगळं काही बदलून टाकते आणि त्याला एका अशा प्रवासावर जायला लावते ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. सगळ्यात आधी येतं एक पत्र, जुन्या पद्धतीचं. त्यात फक्त एवढंच लिहिलेलं, शेतीचं काम आहे, अर्जंट आहे, गावाला निघून ये. आता साहजिकच शंकरला प्रश्न पडतो की बाबा फोन का नाही केला? पण विचार करायला वेळच नसतो. तो तडक दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या बसचं तिकीट काढतो. आणि हाच तो क्षण आहे जो कथेला एक वेगळं वळण देतो. शंकर पहिल्यांदाच त्याच्या त्या ठरलेल्या सुरक्षित जगाच्या बाहेर पाऊल ठेवतो. आता विचार करा, बस स्टँडवरची ती गर्दी, तो गोंधळ, आणि तिथे शंकरला एक वॉशरूम सापडतं. आणि आतमध्ये काय? तर एक मोठा जुना आरसा, ज्याच्या कडा गंजल्या आहेत. आता बाहेर कितीही गडबड असली तरी शंकरची ती जुनी सवय त्याला काही स्वस्थ बसू देत नाही. ती त्याला खेचून त्या आरशासमोर उभं करतेच. पण यावेळी मात्र काहीतरी वेगळं घडणार होतं. आणि मग एक अनोळखी माणूस त्याच्या मागे येऊन उभा राहतो आणि अगदी शांत आवाजात म्हणतो, साहेब, सगळेच आरसे चांगले नसतात. विचार करा, हा जो इशारा आहे ना, हे पहिलं स्पष्ट चिन्ह आहे की आता काहीतरी भयंकर घडणार आहे. इथून पुढे ही गोष्ट फक्त एका सवयीची राहत नाही, तर ती एका अज्ञात धोक्याची बनते. आणि आता आपण कथेच्या सर्वात भयानक टप्प्यावर पोहोचतो. कल्पना करा, मध्यरात्र, एक निर्जन रस्ता, आणि त्या रस्त्यावर एकुलता एक ढाबा. त्या ढाब्याच्या वॉशरूममध्ये एक पिवळा दिवा लुकलुकतोय आणि त्या दिव्याखाली टांगलेला आहे अजून एक जुना आरसा. आणि काय होणार? शंकरची सवय पुन्हा एकदा जिंकते. तो जाऊन उभा राहतो त्या जुन्या धुरकट आरशासमोर. त्याला विचारायला कल्पनाही नसते की पुढे काय वाढून ठेवलंय. सुरुवातीला तर सगळं अगदी नॉर्मल वाटतं, शांत, अगदी नेहमीसारखं. फक्त शंकर आणि आरशात दिसणारं त्याचं प्रतिबिंब. त्याच्यासाठी हा एक ओळखीचा, आरामदायी क्षण आहे. पण मग गोष्टी बदलायला लागतात. शंकर डोळे मिचकावतो तर त्याचं प्रतिबिंब थोड्या उशिराने डोळे मिचकावतं. तो थोडा मागे सरकतो तर ते प्रतिबिंब जागचं हलतच नाही. त्याचे डोळे तर नॉर्मल आहेत, पण आरशातल्या प्रतिबिंबाचे डोळे मात्र खोल गेलेले दिसतात. त्याच्या ओठांवर एक विचित्र, अनोळखी हास्य उमटतं. आणि इथेच त्याला कळतं की आरशात दिसणारी गोष्ट आता फक्त त्याचं प्रतिबिंब राहिलेलं नाहीये, ते काहीतरी वेगळंच आहे. शंकर त्या दृश्यात इतका हरवून जातो की त्याला कळतच नाही किती वेळ गेला. तो जणू एका वेगळ्याच विश्वात पोहोचला होता. आणि हे तोपर्यंत चालतं जोपर्यंत बसचा ड्रायव्हर त्याला शोधत शोधत आत येत नाही. ड्रायव्हर त्याला गदागदा हलवतो आणि म्हणतो, साहेब, कुठे होता तुम्ही? आम्ही सगळे तुम्हाला शोधतोय. तुम्ही इथे आरशात बघून कोणाशी तरी बोलत होता? हे वाक्य ऐकून शंकरच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ड्रायव्हरचं हे बोलणं म्हणजे एक पुरावा होता की शंकर जे काही अनुभवत होता तो त्याचा भास नव्हता, ते खरं होतं. आणि त्या क्षणी जेव्हा शंकर घाबरून पुन्हा एकदा आरशाकडे बघतो, तेव्हा आरशात त्याचा चेहरा नसतोच. नाही, तिथे फक्त एक काळी, रिकामी खोली दिसते. आणि त्या अंधाराच्या अगदी खोलातून कुणीतरी त्याच्याकडे रोखून बघत असतं. त्या रात्री
त्या ढाब्यावर जे काही झालं त्याने शंकरला आतून बाहेरून बदलून टाकलं. तो आता तो शंकर राहिलाच नव्हता जो आरशात बघायला वेडा होता. त्या घटनेनंतर त्यानं आरशात बघणंच सोडून दिलं. कायमचं. तो त्याच्या फोनचा कॅमेराही कधी उघडत नाही. त्याच्या मनात एक सततची भीती घर करून राहिली आहे. त्याला वाटतं की तो आरसा, तो विशिष्ट आरसा अजूनही त्याचा शोध घेतोय. म्हणजे बघा, त्याच्या आयुष्यभराच्या सवयीची जागा आता एका आयुष्यभराच्या भीतीने घेतली होती. आणि आता आपण येतो या कथेच्या मूळ मुद्द्यावर, त्या विचारावर ज्यावर ही संपूर्ण कथा उभी आहे. कथेची ही शेवटची ओळ. काही आरसे फक्त आपले प्रतिबिंब दाखवत नाहीत, काही आरसे आपल्याला हळूहळू आत ओढून घेतात. हे वाक्य आपल्याला सगळा प्रकार एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघायला लावतं. जणू काही असं सुचवतंय की शंकरच्या त्या वेडाने फक्त भीती निर्माण नाही केली, तर त्या भीतीला स्वतःकडे ओढून घेतलं, तिला आमंत्रण दिलं. आणि शेवटी ही कथा आपल्याला याच एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर सोडून जाते की आरसे खरंच फक्त तेच दाखवतात जे त्यांच्या समोर आहे, की कधीकधी ते त्या पलीकडचं काहीतरी भयानक वास्तवही उघड करतात.